घनसावंगी विधानसभा निवडणुकीत यावेळी तिरंगी लढत पार पडत असून जनतेच्या आग्रहामुळे अपक्ष निवडणूक लढत असलेले समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश खाडगे यांना सर्वसामान्य जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे। खाडगे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केला आहे। या दरम्यान मराठवाड्याचे माजी विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी देखील आपला जाहीर पाठिंबा खाडगे यांना दिला आहे। घनसावंगी विधानसभा क्षेत्रातील विकासाच्या प्रश्नासाठी सतीश खाडगे हे योग्य उमेदवार असून त्यांच्याकडे शाश्वत विकासाचे विजन असल्याने त्यांना साथ देण्याचे आवाहन देखील त्यांनी पत्रकार परिषद घेत जनतेला केलं आहे। 100 घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतः अपक्ष उमेदवार म्हणून नामनिर्देशन दाखल केलं होतं। काही कारणामुळे मी विड्रॉ केलेला आहे। तथापि 100 विधानसभा घनसावंगी मतदारसंघाचा मी बालपणीपासनं जो काय त्याच्यात जे प्रश्न आहेत ते मी बघत आहे। आजही माझ्या लक्षात असं येतं की हे प्रश्न सोडवण्यामध्ये त्या ठिकाणची जी काही यंत्रणा कमी पडलेली असेल, लोकप्रतिनिधी कमी पडलेले असतील आणि माझ्या हे लक्षात येतं की विभागीय आयुक्त म्हणून मला असं वाटतं की सोडवण्यासाठी अनेक प्रश्न असताना सुद्धा, सहज शक्य असताना सुद्धा ते सोडवण्यात आलेले नाहीत। आणि एक व्यक्ती की जे नुकतेच एक साखर कारखानदार आहे ते पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहत आहेत, अपक्ष म्हणून उभे राहत आहेत। मी पण अपक्ष म्हणून होतो, मी विड्रॉ झालो। आणि त्यांचं जे कामकाज आहे, विशेषतः सोशल अँड कम्युनिटी रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे, लोकांनी मागणी केल्याप्रमाणे रस्ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे, मोठ्या प्रमाणात रस्ते दिलेले आहेत। लोकांना वैयक्तिक मदतही त्यांनी लग्नामध्ये केलेली आहे, आशा वर्करला मदत केलेली आहे। आशा वर्कर आपण बघतो की अत्यंत दुर्लक्षित असा आरोग्य विभागाचा वर्ग आहे की ज्यांच्यावरती आरोग्य विभागाचा खरं म्हणजे पाया हे त्याच्यावर थांबलेला आहे। आरोग्य विभागाची जी इमारत आहे त्याचा पाया अशा वर्कर आहे। एवढेच सामान्यासाठी ग्रामीण भागामध्ये ते काम करत असतात। त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी सुद्धा त्यांनी किंवा अंगणवाडी सेविकेच्या जी काही छोट्या मुलांना घडवतात त्यांच्यासाठी सुद्धा, त्यांच्या मुलींना सुद्धा त्यांनी 21,000ची लग्नात मदत करणे वगैरे हे छोटे छोटे जरी प्रश्न असले तर त्यांच्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल घडवून आणणाऱ्या विषयात त्यांनी लक्ष घातलेलं असल्यामुळे एक मला असं वाटतं की सतीश खाडगे हे आजपर्यंतचा तुलना करता सगळ्यात चांगले आयडियल लोकप्रतिनिधी म्हणून आपल्यासमोर येतात। आणि म्हणून त्यांच्यासारखा माझ्या मतदारसंघाचा, कारण मी त्या मतदारसंघाचा रहिवासी असल्यामुळे माझ्या मतदारसंघाचा आमदार असावा आणि त्यांना पुढे जर आणखी काही संधी जर मिळाली तर त्यासाठी सुद्धा माझ्याकडल्या काही क्षमता आहेत किंवा काही संबंध आहेत, त्याचासुद्धा कसा उपयोग करता येईल तो त्यांच्या उपयोगी पडावा आणि त्याचा परिणामतः त्याचा उपयोग मला मतदारसंघात बदल घडवून आणण्यासाठी व्हावा, म्हणून मी सतीश खाडगे साहेबांना पाठिंबा देतो।